बिहाइंड द कर्टन विथ अर्चना. श्रोते हो, नमस्कार. बिहाइंड द कर्टन विथ अर्चना या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाचं नावच बिहाइंड द कर्टन म्हणजेच पडद्यामागच्या गोष्टी असं ठेवलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला यशाच्या शिखरावर बसलेला माणूस आपल्याला दिसतो, पण त्याच्या पाठीमागं त्या माणसानं घेतलेले कष्ट मात्र आपल्याला फारसे कळत नसतात. आणि तेच कष्ट उलगडण्याचा प्रयत्न आजच्या बिहाइंड द कर्टन विथ अर्चना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी करणार आहे. आणि श्रोते हो, आज स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत माननीय अजिंक्य बाबूराव माने. नुकत्याच झालेल्या UPSC परीक्षेमध्ये 424वी रँक त्यांना मिळालेली आहे आणि ते इस्लामपूरचे आहेत. तर अजिंक्य, आपलं रेडिओ शुगरमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू मॅडम. आणि सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. कारण UPSCच्या परीक्षेत रँक मिळवणं किंबहुना मी म्हणते पास होणं हीच गौरवाची गोष्ट असते. आणि इस्लामपूरकरांसाठी तुमचं हे यश खरंच अभिमानास्पद असं आहे. आणि रेडिओ शुगरला आज खूप आनंद होतो आहे की तुम्ही या स्टुडिओमध्ये आज आलेला आहात आणि तुमच्या यशाचा जो प्रवास आहे तो आज आपण बिहाइंड द कर्टन मध्ये उलगडणार आहोत. तर पहिला प्रश्न अर्थातच, घरी कुणी UPSC थ्रू पास झालेलं होतं का, किंवा घरची पार्श्वभूमी नेमकी काय होती आणि आपण अभ्यास करावा, अशा परीक्षा द्याव्यात किंवा आपलं करिअर घडवावं, या पाठीमागं घरातल्यांचं योगदान किती आहे? माझा मोठा भाऊ अमित कुमार माने, याचं 2014 साली UPSCतून सिलेक्शन झालेलं आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची एक्झाम असते त्यातून तो भारतात 38वा आलेला. त्यामुळे एक पार्श्वभूमी होती की UPSC सिलेक्टेड झालेलं घरी होतं, त्यामुळे त्याचा गायडन्स होता आणि ते एक मोटिवेशनल फॅक्टर पण तोच होता. तर कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची असेल तर आम्ही सुरुवातीला रेल्वे कारखान्यात राहिलो होतो. पप्पा तिकडे शिक्षक होते आणि मग आम्ही 1999 साली इस्लामपूरमध्ये राहायला आलो. तर माझं शालेय शिक्षण 3री पर्यंत शिक्षण छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय शिवनगर इथे झालंय. त्यानंतर माझं 10वी पर्यंत शिक्षण आदर्श बालक मंदिर हायस्कूल इस्लामपूर येथे, आणि त्यानंतर 11वी 12वी KBP इस्लामपूर इथून केल्यानंतर मी RITला BE मेकॅनिकल केलं. आणि त्यानंतर मी MTech NIT सुरतला केलं. आणि त्यानंतर मी जॉबला असताना माझ्या मनात UPSCचा विचार आला. जॉब करत करत एका वर्षानंतर रिझाईन करून मी UPSCची तयारी स्टार्ट केलेली. अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग केल्यानंतर, MTech झाल्यानंतर, MTech सुरत मधून झालं असं तुम्ही सांगितलं, आणि त्यानंतर कंपनी जॉब पण केलात. कुठली कंपनी होती? माझी फोरेशिया इंटेरियर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड होती पुण्यामध्ये. तर ती ऑटोमोटिव्ह इंटेरियर मध्ये काम करते. अच्छा, आणि नोकरी करत असताना सुद्धा आपण ऑफिसर व्हावं किंवा UPSCची परीक्षा द्यावी असं तुम्हाला वाटायला लागलं. मग तो क्षण आठवतोय का, की आता नोकरी लागलेली आहे, पैसे मिळणार आहेत आणि सेटलमेंटचे चान्सेस जास्त आहेत असं वाटत असताना ते सोडून पुन्हा आपण परीक्षा द्यायची, अभ्यास करायचा आहे, UPSC मध्ये आपलं नाव कमवायचं आहे, तर हे केव्हा वाटलं? मी MTechच्या फायनल इयरला असताना असं ठरवलेलं की मी जॉब करेन थोडे वर्ष आणि त्यानंतर मी UPSC करेन. पण एक जॉबच्या सुरुवातीला म्हणजे एका वर्षात मी ते विसरून गेलो की मला UPSC पण करायचं आहे. मग ते एक स्टॅबिलिटी येते, एक तो कम्फर्ट प्रायव्हेट सेक्टर जॉबचा असतो. आणि त्यानंतर मी 2017 साली जेव्हा माझ्या भावाचं पहिलं पोस्टिंग झालं नागपूरला, आणि त्यावेळी मी त्याच्याकडे गेलेलो, त्यावेळी त्याचं काम, त्या कामाचं स्वरूप आणि इन जनरलच तिथला कामाचा आवाका बघितल्यावर मला वाटलं की आपणही या परीक्षेची तयारी केली पाहिजे. आणि त्याच वेळी एक रिटायर्ड सिव्हिल सर्वंट आहेत परमेश्वरन अय्यर, यांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलेलं. मग त्यावेळी मला कळलं की या सर्व्हिसेसमधून पण किती डायव्हर्सिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळे मी असं ठरवलं की काय नाही, 2 अटेम्प्ट देऊ आणि झालं तर झालं, नाही तर परत प्रायव्हेट सेक्टरमध्ये यायचं. त्यामुळं एकतर भावाचं मोटिवेशन प्लस जे सिनियर ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांच्या कामातून मिळालेली प्रेरणा, हे 2 फॅक्टर्स होते की मला वाटलं की आता UPSCला आपण तयारी करावी. आणि मगाशी तुम्ही वडिलांचा पण उल्लेख केला, शिक्षक आहेत, आई पण शिक्षिका आहे? मम्मी ग्रंथपाल आहे, रिटायर्ड. ओके, मग या दोघांनी नोकरी करत करत तुम्हाला मुलांना घडवलेलं आहे. नोकरी सोडून या परीक्षांचा अभ्यास करणं, त्यांनी कसं या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या? ज्यावेळी मी जॉब सोडायचा डिसिजन घेतला त्यावेळी माझं वय 28 होतं. जनरली स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचं 28 पर्यंत म्हणजे आयदर होतं किंवा ते दुसरं काहीतरी बघायला चालू करतात. तर मी ज्यावेळी घरी सांगितलं तर घरच्यांना पाठिंबा होतात. ऍक्च्युअली मी पहिल्यांदा रिझाईन केलं आणि मग घरी सांगितलं की मी रिझाईन केलंय. त्यामुळं
घरच्यांना माहित होतं, म्हणजे काही डिसिजन घेतलाय याचा अर्थ त्याने एक कॅल्क्युलेटेड डिसिजन होता आणि एक प्लॅन्ड डिसिजन होता की करायचंच आहे. त्यामुळे घरच्यांचा पाठिंबा होताच. आणि मला वाटतं घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट छान पद्धतीनं करू शकत नाही. त्यामुळे तुमचं यश, जेवढे तुमचे कष्ट आहेत तेवढंच लहानपणापासून जी जडणघडण केलेली आहे आईवडिलांनी, भावाला घडताना तुम्ही बघितलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टींमुळं तुम्हाला प्रेरणा मिळाली असं आपण म्हणू शकतो. नक्कीच नक्कीच. तर UPSC करायचा निर्णय तुम्ही घेतलात, तर मग त्या दृष्टीनं नेमकी काय पावलं उचलली पाहिजेत आणि अभ्यास कसा केला पाहिजे याविषयी तुम्ही त्यावेळी काय विचार केला? सर्वप्रथम मी ऍक्च्युली अभ्यास मी जॉबला असतानाच केलेला. त्यावेळी मी UPSCच्या सिलेबसचं एक डिटेल्ड अनालिसिस केलेलं की UPSC काय विचारते, जे मला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्समधून कळालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो वैकल्पिक विषय असतो त्यासाठी मी एक 3-4 वैकल्पिक विषय निवडलेले आणि त्याचं एक बेसिक रिडिंग केलेलं. आणि त्यामध्ये मला असं जाणवलं की सोशॉलॉजी हा मला एक तर आवड आहे आणि त्याचा उपयोग बाकीच्या पेपरसाठी पण होऊ शकतो. त्यामुळे मी सोशॉलॉजी ठरवलं. आणि माझं बॅकग्राऊंड पूर्ण माझं BE मेकॅनिकल, त्यानंतर MTech. त्यामुळे मला असं वाटलं की सोशॉलॉजीसाठी मला कोचिंगची गरज आहे. त्यामुळे मी दिल्ली येथे 5 महिन्याचं कोचिंग घेतलेलं आणि दिल्लीनंतर मी थोडे दिवस पुण्यात थांबलो आणि त्यानंतर मग गेले 2 वर्ष मी घरूनच प्रिपरेशन करतोय. म्हणजे मी 2 वेळा इंटरव्ह्यूला गेलो, त्यावेळी माझं प्रिपरेशन हे घरूनच चालू होतं. अच्छा, म्हणजे दिल्लीतच जाऊन राहिलं पाहिजे असं काही नाहीये? नाही, बिलकुल नाही. की कारण आता ऑनलाईन रिसोर्सेस एवढे अवेलेबल आहेत, त्यामुळं तुम्ही कुठूनही प्रिपरेशन आणि चांगल्या रीतीने करू शकता. अच्छा, म्हणजे दिल्लीत तुम्ही 5 महिन्याचा कोर्स केलात सोशॉलॉजीसाठी आणि त्यानंतर तुम्ही पुण्यात आलात आणि त्यानंतरच्या परीक्षा ज्या आहेत त्या तुम्ही घरातूनच, म्हणजे इस्लामपूरमधूनच तुम्ही परीक्षेला जात राहिलात. हो हो. तर सोशॉलॉजी बरोबर आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींची तयारी तुम्ही केलीत? सोशॉलॉजी हा वैकल्पिक विषयाचा झाला. जे जनरल स्टडीजचे 4 पेपर असतात आणि निबंधाचा 1 पेपर असतो. असे टोटल मेन्सचे 9 पेपर असतात, ज्यामध्ये इंग्लिश आणि मराठी हे क्वालिफाईंग पेपर असतात. तर जनरल स्टडीजसाठी मी एक स्टँडर्ड बुक लिस्ट बनवलेली आणि मी त्याचीच रिव्हिजन जास्त केली. UPSC मध्ये प्रिपरेशन करताना असं म्हणतात की 10 पुस्तक एकदा वाचण्यापेक्षा 1 पुस्तक 10 वेळा वाचलेलं कधीही चांगलं. म्हणजे UPSC मध्ये एकदा वाचलं हे न वाचल्या बरोबरच आहे. त्यामुळे माझा जास्त फोकस मिनिमम मटेरियल आणि मॅक्झिमम रिव्हिजन हा होता आणि त्याचा मला जास्त फायदा झाला. अगदी. आणि खूप छान मुद्दा मांडलात तुम्ही की तुम्ही 1 पुस्तक 10 वेळा वाचलं तर त्याची तयारी जास्त होऊ शकते. तुम्ही 10 पुस्तकं एकदा वाचलं तर कदाचित ते डोक्यात राहणार नाही. तर मला वाटतं अजिंक्य, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे या परीक्षेचे 3 भाग केले जातात. तर प्रिलिमच्या वेळी नेमका कसा अभ्यास केला पाहिजे आणि मेन्सला जात असताना प्रिलिम पास झाल्यानंतर खरं तर मला वाटतं निम्मी म्हणता येणार नाही, पण 20% लढाई आपण जिंकलेली असते. मेन्स पास करतो तेव्हा ती 60%च्या वरती जाऊन पोहोचते. तर प्रिलिमचा अभ्यास कसा करावा असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम प्रिलिमचं जर तुम्ही स्वरूप पाहिलं तर प्रिलिम्सला ऑब्जेक्टिव्हिटी गरजेची आहे, जिथं तुम्हाला ठराविक 2 तासामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे रिव्हिजन प्रिलिम्सला खूप लागते. माझी स्ट्रॅटेजी अशी होती की मी क्वेश्चन पेपर जास्त सॉल्व्ह केले आणि क्वेश्चन पेपरच्या स्वतःच्या एक नोट्स बनवलेल्या, प्लस मी न्यूजपेपरच्या पण माझ्या स्वतःच्या नोट्स बनवायचो. त्यामुळे त्याचा एक खूप फायदा झाला. आणि प्रिलिमची रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करता आलं पाहिजे, जेणेकरून एक टाइममध्ये ते क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे. त्यामुळे माझा अप्रोच असाच होता की मी दररोज ऍटलिस्ट 50 क्वेश्चन तरी MCQ सॉल्व्ह करायचो. त्यामुळे एक ती नॅक म्हणतात प्रिलिमची ती आलेली आणि त्यामुळे मी 2020ची प्रिलिम क्लिअर केली आणि मी 20च्या इंटरव्ह्यू पर्यंत पण पोहोचलेलो, पण थोड्या मार्कानं माझं त्यावर्षी राहिलेलं. अच्छा, मग आता प्रिलिमची परीक्षा तर क्रॅक केली, त्याच्यानंतर मेन्स येतं. तर प्रिलिम MCQ असणार आहे आणि मेन्स मला वाटतं डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आहे. तर त्याचा अभ्यास मग कसा केला? मेन्सचा अभ्यास सर्वप्रथम प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू याचा एक इंटिग्रेटेड अभ्यास करावा असं मी सांगू इच्छितो. कारण सगळ्या स्टेजला म्हणजे अभ्यासक्रम सगळ्यांचा सेम आहे, फक्त एक अप्रोच, एक स्ट्रॅटेजी सगळ्यांसाठी वेगवेगळी आहे. त्यामुळे मेन्ससाठी माझा फोकस हा आन्सर रायटिंगवर होता. मी दररोज 3 ते 4 आन्सर स्वतः लिहायचो आणि स्वतःच इव्हॅल्युएट करायचो. प्लस मी माझे जो ऑप्शनल सब्जेक्ट होता त्याचेही 2 क्वेश्चन्स आन्सर्स लिहायचो. त्यामुळे ती एक सवय झालेली आन्सर रायटिंगची आणि मी दर शनिवार रविवारी 3 तासाचे असे 2 पेपर सॉल्व्ह करायचो. त्यामुळे ऍक्च्युअली मी जसं UPSCचं टाइम टेबल असतं तसं मी पेपरचं टाइम टेबल माझं स्वतःच बनवलेलं. त्यामुळे मी UPSCच्या मेन्स एक्झाम बद्दल फॅमिलियर झालेलो की 5 दिवसात 4 पेपर आणि ते 3 तासाचे द्यायचे असतात. त्यामुळं
एक फॅमिलॅरिटी आलेली मेन्सच्या तयारीसाठी. अच्छा. आणि मेन्सची तयारी मला वाटतं लिखाणावर जास्त भर दिला तर तिथं आपल्याला ते जास्त सोपं होऊ शकतं. तर मेन्सची परीक्षा देताना बऱ्याच वेळेला कसं असतं की आपण ठरवतो एक आणि घडतं दुसरं, किंवा आपण ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत त्याला परिस्थिती तेवढीच अनुरूप असेल असंही नसतं. मग असे काही अनुभव या मागच्या 2 परीक्षांमध्ये तुम्ही अनुभवले का, की जे तुम्ही ठरवलेलं होतं ते करता आलं नाही, किंवा हे जर झालं नसतं तर आपण आणखी छान पद्धतीने अभ्यास केला असता? नक्कीच. मी ह्या वर्षीची जी मेन्स दिली ती अहमदाबादला दिलेली, म्हणजे दोन्ही वर्षीची मी मेन्स अहमदाबादला दिलेली. आणि या वर्षीचा अनुभव थोडा वेगळा होता, कारण त्यावेळी कोविडची 3rd वेव्ह चालू होती आणि मी ट्रेनने अहमदाबादला गेलो. आणि ज्या दिवशी माझा पहिला पेपर जो एसएचा होता शुक्रवारी, तर सकाळी मला उठताच येत नव्हतं. म्हणजे पूर्ण ते कोविडचे सिम्पटम्स, डोकं दुखत होतं, अंग दुखत होतं, हात तर हालतच नव्हते. अशा परिस्थितीत आणि एकदम इतकी थंडी वाजत होती, मी स्वेटर वगैरे सगळं घेऊन एक्झाम सेंटरवर गेलेलो. आणि मी त्या दिवशी सकाळी गोळी खाल्लेली. मला असं वाटत होतं की आता घरी जावं, बास आता परीक्षा नको द्यायला. पण मग मी जॉब सोडलं ते आठवलं मला, की जॉब कशासाठी सोडलेला, की आता इतक्या जवळ आलोय, आता इथून मागं फिरलं तर मग सगळी जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे मी ठरवलं की द्यायचा पेपर, काही होऊन देत द्यायचा. आणि मी पेपरला गेलो, अक्षरशः मान टाकणे म्हणतात त्याप्रमाणे मी पूर्ण माझं मान खालीच होती. मला 3 तासात एकदाही मान वर करता आली नाही, कारण तेवढे त्राणच नव्हते माझ्यात. पूर्ण अंग दुखत होतं. आणि ज्यावेळी मी एक्झाम सेंटरच्या बाहेर आलो आणि परत दुसऱ्या दिवशी मला 2 दिवसात 4 पेपर 3 तासाचे द्यायचे होते, त्यावेळी मी सकाळी एक गोळी खायचो, पेपरला जायचो, मध्ये 2 पेपरच्या मध्ये 2 तास गॅप असतो, त्यामध्ये मी गोळी खायचो, 2 तासामध्ये मी झोपायचो एक्झाम सेंटरवर आणि परत द्यायचो. त्या 2 तासामध्ये असं वाटायचं की आता काय आपल्याकडं शक्यच नाही, ते शक्ती तेवढी राहिलेली नाही. पण एक सेल्फ मोटिवेशन किंवा इंटरनल मोटिवेशन असेल, त्याच जोरावर मी हे 4 पेपर दिले. आणि लकीली त्या 4 पेपरमध्येच मला चांगले मार्क्स आले. आणि जो मी पहिल्या दिवशी दिलेला एसएचा पेपर, ज्या दिवशी मी भयानक आजारी होतो, त्यावेळी मला एकदम कमी मार्क आले, 94च मार्क आले. आणि ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं नव्हतं त्यावेळी मला 133 मार्क होते. सपोज जर आज मला 133 असते तर माझा रँक अराउंड पहिल्या 100-150 मध्ये तर नक्कीच असता. नक्कीच. आणि मला वाटतं या परिस्थितीतून तुम्ही जो मार्ग काढलात, की सेल्फ मोटिवेशनचा उल्लेख केलात, की आपण लगेच मागं वळून बघतो की अरे या गोष्टीसाठी आपण किती मोठी स्ट्रगल केलेली आहे आणि आता जर थांबलो आपण तर कदाचित हे मिळवता येणार नाही. आणि बहुतेक तेच सेल्फ मोटिवेशन तुम्हाला कारणीभूत ठरलं परीक्षा देण्यासाठी. आणि तुम्ही हे सांगत असताना मी पण ते इमॅजिन करत होते की अरे बापरे, गोळी घ्यायची, पुन्हा पेपर लिहायचा. तर खूपच परिस्थिती छान पद्धतीनं तुम्ही हाताळलीत आणि तुम्ही केलेला जो अभ्यास होतात त्या अभ्यासाच्या माध्यमातून खूप छान मार्क्स तुम्ही मिळवले. पहिल्या 100त नसलात तरी युपीएससी परीक्षेच्या रँकमध्ये आहात, हीच खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या लाईफमधली, असं मानायला काहीच हरकत नाही. आणि पुढे आयुष्यात आणखी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. पण एक गोष्ट आज मला तुमच्याशी बोलत असताना जाणवली, की जी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आहे, की तुमचा अभ्यास कधीच वाया जात नाही. मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, फक्त तुम्ही त्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करणं एवढीच गोष्ट महत्वाची असते. आणि ती तेवढी तुम्ही 100% दिलीत तर मग अजिंक्यमाने तुम्ही नक्की होऊ शकता. जे विद्यार्थी भविष्यामध्ये युपीएससीची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी ही मुलाखत प्रेरणादायी ठरेल. तर मघाशी आपण अहमदाबादपर्यंत येऊन पोचलो होतो की तुम्ही कशा पद्धतीने आजारपणातून उठून परीक्षा दिली. तर माझ्या मनात प्रश्न आला की महाराष्ट्रात परीक्षा न देता अहमदाबाद हे केंद्र तुम्ही का निवडलं? युपीएससीची मेन्सची जी एक्झाम असते ती राजधानीच्या शहरात असते. तर मला मुंबईचा ऑप्शन होता, पण मुंबईमध्ये मेन्सची 2-3 सेंटर्स आहेत आणि आम्ही 3 मित्र होतो. आणि अहमदाबादमध्ये एकच सेंटर आहे. मग अहमदाबाद देण्याचा उद्देश हा होता की एक सेंटर मिळालं तर तिघांना एकत्र राहता येईल. मुंबईमध्ये गेल्यावर वेगवेगळे सेंटर आल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी राहायचं, त्यासाठीच अहमदाबाद सेंटर दिलेलं. आणि पाठीमागच्या वर्षा मुलांचा एक्सपिरियन्स चांगला होता, त्यामुळे अहमदाबाद दिलेलं आम्ही. अच्छा, म्हणजे कुठल्याही सेंटरचं की लकी असणं असा काही भाग नाहीये इथं. आपण फक्त त्या परिस्थितीचा, त्या सेंटरचा आणि मुंबईमधल्या वाहतुकीच्या मुद्द्यांचा विचार केलात आणि अहमदाबाद या ठिकाणी एकाच ठिकाणी परीक्षा होत असतील, 3 सेंटरला न जाता आपण ते निवडूया, एवढं साधं सोपं गणित तुम्ही मांडलत. आणि मला वाटतं विद्यार्थी हे जर ऐकत असतील तर त्यांनी नक्कीच अहमदाबादचा विचार केला पाहिजे परीक्षा देण्यासाठी. तर आता इंटरव्ह्यूकडे आपण वळूया.
की इंटरव्ह्यू ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी प्रक्रिया असते UPSCच्या परीक्षेमधील. जे पॅनल असतं ते कुठले प्रश्न विचारतील, कशा पद्धतीनं त्या कॅन्डिडेटला त्रासात पाडलं जाईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुमचा इंटरव्ह्यू कसा होता? मी 2020 साली पण इंटरव्ह्यू दिलेला, म्हणजे 2020 ची एक्झाम आणि 21 साली इंटरव्ह्यू दिलेला. त्यावेळी सेकंड वेव्ह चालू होती कोविडची, त्यामुळे मला दिल्लीला जाता आलं नव्हतं. त्यामुळे मी ऑनलाईन मॉक इंटरव्ह्यू दिलेले आणि मी ऑफलाईन खूप कमी दिलेले किंवा नाही दिलेलेच होते. आणि ज्यावेळी मी UPSC भवनमध्ये जनरली 4 ते 5 पॅनल्स असतात आणि जो असिस्टंट असतो तो तुम्हाला रिस्पेक्टेड पॅनल मेंबरच्या केबिन पर्यंत घेऊन जात असतो. त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत कळत नाही की तुम्हाला कुठलं पॅनल येणार आहे. त्यामुळे मी जेव्हा एंटर झालो तेव्हा मी त्या वातावरणाशी फॅमिलियर नाही होऊ शकलो, कारण असं झालं की मी ऑनलाईन दिलेले आणि सडनली ऑफलाईन मोडमध्ये, त्यामुळे ते एक इंटरॅक्शन प्रॉपर नाही झालं. हे असं झालं की आपण ऑनलाईन क्रिकेट खेळतोय आणि सडनली मैदानावर क्रिकेट खेळल्यावर जसं आपलं भांबवल्याची अवस्था होते तशी झाली. आणि इंटरव्ह्यू माझा ॲव्हरेजच गेलेला. माझे उत्तर टू द मार्क्स नव्हते, कारण एकतर इतक्या मोठ्या लोकांसमोर बसण्याचा अनुभव मला नव्हता. त्यामुळं त्या वर्षी मला 151 मार्क आलेले. आणि यावर्षी मी 1 महिना आधी दिल्लीला गेलेलो आणि तिथं मॉक इंटरव्ह्यूज दिलेले. त्यामुळं एक फॅमिलियारिटी किंवा मॅनरिझम हे मला मॉक इंटरव्ह्यू मध्ये कळालं. आणि माझे काय त्रुटी आहेत, बोलण्यात काय चुकतोय, हातवारे कसे केले पाहिजेत, याची एक माहिती मिळाली. तेव्हा मी पूर्ण कॉन्फिडंट होतो यावेळी. आणि मी असंच ठरवलं की हा माझा लास्ट अटेम्प्ट आहे, त्यामुळे लास्ट असल्यामुळे मला हा बेस्टच द्यायचा आहे. त्यामुळे मी ज्यावेळी मॅडमच्या केबिनच्या बाहेर बसलेलो त्यावेळी मला असं माझं बालपण आठवलं की आम्ही कारखान्याच्या चाळीतून चालू केलेलं ते आतापर्यंत UPSCच्या भवनपर्यंतचा प्रवास मला आठवला. म्हणजे असं एकदम असं गहिवरून आलं आणि ठरवलं की हा आपला बेस्ट इंटरव्ह्यू असणार आहे आणि पूर्ण कॉन्फिडेंटली द्यायचा आहे. त्यामुळे मी त्या कॉन्फिडन्सनी आत गेलो. तर मला जे पॅनल होतं ते सत्यवती मॅडमचं पॅनल होतं. त्या 1982 सालच्या IAS ऑफिसर आहेत आणि बाकी 4 मेल मेंबर्स होते की जे वेगवेगळ्या फील्ड्स मधले एक्सपर्ट असतात. तर ओव्हरऑल इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. आणि ज्यावेळी मी इंटरव्ह्यूच्या हॉलमधून बाहेर आलो आणि मी माझा मागच्या वेळी मी ज्या इंटरव्ह्यू मधून बाहेर आलो त्याचा कंपॅरिझन केलं, त्यावेळी ह्यावेळी मी खूपच असा कॉन्फिडंट होतो आणि मला वाटत होतं की इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स येतील आणि आपलं सिलेक्शन होऊन जाईल. सुदैवाने मला ह्यावेळी 179 मार्क्स मिळाले की जे वन ऑफ द हायेस्ट आहेत. आणि जी 30 मार्काची इम्प्रुव्हमेंट झाली ती फक्त सेल्फ कॉन्फिडन्स आणि थोडंसं स्मार्ट वे न प्रिपरेशन केल्यामुळे झालेली. म्हणजे खूप छान पद्धतीनं आधी चाखणी केलीत तुम्ही की आधीचा एक अनुभव गाठीशी होता आणि आपल्याला आता बेस्ट द्यायचंच आहे. या अनुषंगाने तुम्ही तयारी पण केलीत आणि त्या पद्धतीनं तुमचा इंटरव्ह्यू पण झाला. तर एक दडपण असतं नेहमीच इंटरव्ह्यू देताना, तर पहिल्या प्रयत्नापेक्षा यावेळी ते जास्त असावं कदाचित. ऍक्च्युली पहिल्या इंटरव्ह्यूला मला खूप दडपण होतं की मी असं कन्सिडर करून गेलेलो की मला त्यांना मी किती हुशार आहे, माझ्याकडे किती नॉलेज आहे हे दाखवायचं आहे. ऍक्च्युली UPSCचं तुम्ही इंटरव्ह्यूचं जे नोटिफिकेशन बघितलं तर इट इज अ पर्सनॅलिटी टेस्ट. म्हणजे तिथं UPSCने मेन्शनच केलंय की ही पर्सनॅलिटी टेस्ट आहे. त्यामुळे ह्यावेळी मी इंटरॅक्शन झालं पाहिजे ह्यानेच गेलेलो की इंटरॅक्शन झालं तरच ते आउटपुट चांगलं येईल. त्यामुळे ह्यावेळी माझ्याकडे दडपण कमी होतं आणि असं मी आधीच सांगितलेलं की हा माझा लास्टच अटेम्प्ट होता, यानंतर मी देणार नव्हतो. त्यामुळे एक रिलॅक्सेशन म्हणा किंवा मग कॉन्फिडन्स तो आलेला की आपल्याला बेस्टच द्यायचं आहे. अगदी. आणि तुम्ही ते बेस्ट दिलंच. येस. म्हणजे आधीच्या इंटरव्ह्यूपेक्षा या इंटरव्ह्यूतले मार्क्स बघितलेत तर त्यावरून लगेच लक्षात येतं की तयारी जेवढी होती तेवढाच कॉन्फिडन्स पण या मुलाखतीमध्ये छान पद्धतीनं तुम्ही मुलाखत दिल्यामुळे तुम्हाला हे मार्क्स मिळालेले आहेत. तर अजिंक्य, आपण इंटरव्ह्यूचं बोललो, आता 424वी रँक मिळालेली आहे. मघाशी 100व्या रँकचा उल्लेख झाला की 100मध्ये मी आलो असतो, तर ह्याच्या पुढे पण परीक्षा देणार आहे का हो तुम्ही? ज्यावेळी मी माझा रँक पाहिला आणि मागच्या वर्षीचं सर्व्हिस अलोकेशन पाहिलं तर मला IPS मिळू शकतं. आणि मागच्या इंटरव्ह्यूच्या वेळी मी आपले जिल्ह्याचे SP आहेत गेडाम साहेब यांना भेटलेलो. त्यावेळी मला ते युनिफॉर्म सर्व्हिसेस बद्दलच अट्रॅक्शन खूप वाढलं. आणि मी शाळेत पण असताना स्काउट अँड गाईड, NCC, NSS यांना एक जवळून पाहिलेलं. त्यामुळे एक डिसिप्लिन किंवा युनिफॉर्म सर्व्हिसेस बद्दल अट्रॅक्शन होतंच. आणि IPS लकीली मिळत आहे. त्यामुळं माझा सध्या तरी विचार नाहीये, पण भविष्यात मला IPS मध्येच राहून चांगलं काहीतरी करायची इच्छा आहे. अच्छा, म्हणजे आता परीक्षा देणार नाही हे 90% फायनल झालं. 90% फायनल. 10% इकडे तिकडे होऊ शकतं, पण IPS आवडत असेलच तर काही हरकत नाही, कारण या देशाला
पोलीस सर्व्हिसेसमधल्या चांगल्या माणसांची गरज आहे आणि तुमच्या रूपाने तो माणूस या पोलीस सर्व्हिसेसमध्ये येईल अशी आशा आम्हाला सगळ्यांना आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना किंवा IPS या पोस्टचा विचार करत असताना मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं करिअर आणि एकदम पोलीस सर्व्हिस किंवा UPSC हा जो मगाशी मुद्दा आपण मांडला, तर खरंच गरज होती का मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायची? आज या क्षणाला काय वाटतं? या क्षणाला असं वाटतं की जरी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा टेक्निकल सिलेबस आपण यूज नाही होऊ शकला, परंतु इंजिनिअरिंगचे जे बेसिक ट्रेड्स आहेत लाईक रूट कॉज अनालिसिस, क्रिटिकल अनालिसिस, ते निश्चितच IPS मध्ये कामाला येणार आहेत. आणि IPS ही एक काइंड ऑफ अपार्ट फ्रॉम पोलिसिंग इट्स काइंड ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब. त्यामुळं जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील मॅनेजमेंटचे सब्जेक्ट्स असतील किंवा मी जॉब करत असताना जे एक सॉफ्ट स्किल म्हणता येईल अशा पद्धतीचे मला डेव्हलप झालेले, त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. कारण बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा बघतो की काय करतोयस तर MPSC करतोय, काय करतोय तर UPSCचा अभ्यास करतोय. बरं, पदवी खूप मोठी नसते. अगदी BA झालेले अनेक युवक अगदी इस्लामपूरमध्ये सुद्धा आपल्याला मिळतील, सापडतील वेगवेगळ्या स्टडी सेंटर्समध्ये अभ्यास करणारे. पण आपल्या हातामध्ये अशी एखादी डिग्री असावी की समजा इकडे सिलेक्शन नाही झालं तर मला या दुसऱ्या डिग्रीच्या दुसऱ्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आपलं भविष्य घडवता येऊ शकेल, असा विचार हे युवक करत नाहीत. तर या युवकांना तुम्ही काय सांगाल की तुमची ही डिग्री आणि UPSCचं यश या दोन्हींचा विचार करता या मुलांनी नेमकं काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? UPSC बरोबर जे बेसिक तुमचं ग्रॅज्युएशन आहे ते खूपच महत्वाचं आहे. म्हणजे तोच तुमच्या करिअरचा बेस आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या डिग्रीवर पूर्ण फोकस करून आणि UPSC साइड बाय साइड करायचे. म्हणजे तुम्ही जर डिग्रीलाच प्लॅन केला असेल, त्यामुळे डिग्री तुमची कोणतीही असो आणि तुम्हाला त्यात एक्सेल करायचं आहे, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. आणि सध्या MPSC म्हणा किंवा UPSC म्हणा कॉम्पिटिशन खूप आहे आणि वेगवेगळ्या स्ट्रीम्स मधली इव्हन IIT IIM मधील मुलं तुमच्याबरोबर कॉम्पिट करत आहेत. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स तसाच असला पाहिजे आणि एक प्लॅन बी तर तुम्हाला तयारच करावा लागेल. भले तुमचं इकडचं होईल, पण प्रिपरेशनच्या वेळी एक मेंटल सपोर्ट असतो की सपोज इकडे नाही झालं तर माझा प्लॅन बी रेडी आहे. तो तुम्हाला एक चांगला अभ्यास किंवा डायरेक्शन देईल. त्यामुळं प्लॅन बी आणि तुमचा ग्रॅज्युएशन हे तुमचं तयारच पाहिजे. आणि मला वाटतं दोन्ही हातात जर दोन गोष्टी आपण ठेवल्या तर ही नाही मिळाली तर ती, असं म्हणून आपण तिकडे वळू शकतो आणि आपलं मन सुद्धा शांत राहू शकतं की अरे आपण प्रयत्न करतोय, 100% आपण आपलं देऊ, पण नाहीच झालं समजा दुर्दैवानी, तर हा प्लॅन A माझा तयार असणार आहे आणि मी त्या दृष्टिकोनातून पैसा मिळवू शकेन. तर ते जास्त फायदेशीर आहे. आणि मला वाटतं हा इंटरव्ह्यू ऐकणाऱ्या सगळ्या तरुण मुलांनी जे MPSC आणि UPSCची तयारी करत आहेत त्यांनी हे आवर्जून लक्षात ठेवावं की आपण प्रयत्न करणं ही एकमेव गोष्ट आपल्या हातात असते, पण पुढं काय होणार आहे याची जाणीव तुम्हाला स्वतःलाही नसते ना शिकवणाऱ्या व्यक्तीला असते. त्यामुळे दुसरा प्लॅन आपल्या आयुष्यातला नेहमी तयार असावा. मी माझ्या विद्यार्थ्यांना पण नेहमी सांगायचे, वकील झालात ही पहिली डिग्री मिळाली, न्यायाधीश व्हायचं, प्राध्यापक व्हायचं किंवा आणखी काही व्हायचं हा दुसरा ऑप्शन आहे, वकिली तर करताच येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तुमच्या रूपानं हा खूप छान सल्ला आज तुम्ही दिलात की 2 प्लॅन तुमच्या आयुष्यात तयार ठेवा की जे तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी मदत करू शकतील. श्रोते हो, बिहाइंड द कर्टन म्हणजेच पडद्यामागच्या गोष्टी या कार्यक्रमात बऱ्याच गोष्टींवरचा पडदा उचलण्याचं काम मी दररोज करत असते आणि आज पडदा उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे UPSC परीक्षेत यशस्वी झालेल्या माननीय अजिंक्य बाबूराव माने यांच्या यशाच्या प्रवासावरून. या यशाच्या प्रवासात अनंत अडचणी आल्या, परीक्षेच्या दिवशी अगदी आजारपण अनुभवायला लागलं, पण त्यांनी मात्र मला UPSC परीक्षा क्रॅक करायचीच आहे या भावनेतून ही परीक्षा दिली आणि 424व्या क्रमांकानी ते उत्तीर्ण झालेले आहेत. तर त्यांच्याशी आपण गप्पा मारत होतो आणि मघाशी आपण येऊन थांबलो तुमच्या छंदाविषयी. तर आता अभ्यास करणं हा काही छंद असू शकत नाही कुणाचाच. अभ्यासाव्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी करायला तुम्हाला आवडतात? UPSCचा अभ्यासच असा आहे की ती म्हणजे तुमची व्यक्तिमत्व विकासाचीच परीक्षा आहे. त्यामुळे मी अभ्यासाव्यतिरिक्त मी दररोज 1 तास माझ्या स्वतःच्या व्यायामासाठी द्यायचो. बॅडमिंटन आणि ब्लॉगिंग ऑन कोरा, म्हणजे मी कोरावर लिहितो, या 2 माझ्या हॉबीज आहेत. तर मला भले कोविडमध्ये बॅडमिंटन नाही खेळता आलं, पण मी यावर्षीच मेन झाल्यानंतर बॅडमिंटन खेळायला चालू केलेलं.
त्यामुळं मला इंटरव्ह्यूला विचारल्यावर सांगता पण आलं की मी बॅडमिंटन खेळतोय, हे रूल्स आहेत, कोर्टची साईज हे असते, रिसेंट टुर्नामेंट कुठल्या झालेल्या. त्यामुळे मी मेन्स नंतर पूर्ण ऍक्च्युली जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असते त्याच्यावरच फोकस केलेलं. आणि मी कोरावर पण ब्लॉगिंग आधीपासूनच करायचो एमटेकला असल्यापासून. आणि युपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये सारखं नाही पण महिन्याला एक तरी ब्लॉग लिहायचो. त्यामुळे एक अभ्यासाव्यतिरिक्त एक रिलॅक्सेशन म्हणा किंवा एक नवीन काहीतरी तुम्हाला एनर्जी देणारं हे बॅडमिंटन आणि कोरा माझ्यासाठी होतं. ब्लॉगचा उल्लेख तुम्ही केला, तर कुठल्या विषयांवर लिखाण करता तुम्ही? मी माझा स्पेसिफिक कोरावर मी ब्लॉगिंग करतो. तर मी सुरुवात माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स पासून चालू केलेली, जे माझ्या डेली लाईफमध्ये घडतात अशा विषयावर ब्लॉग लिहायचो. तर उदाहरण द्यायचं असेल तर मी एक जनरली कोरा हा क्वेश्चन आणि आन्सर फॉर्मॅटमध्ये वर्क करतो. तर क्वेश्चन असा होता की तुमच्या लहानपणीची तुमच्या अशी कुठली गोष्ट आहे की तुम्हाला आज आठवले की तुम्हाला म्हणजे हसू येतं किंवा थोडीशी इंटरेस्टिंग आहे. तर माझ्या जन्माच्या वेळी माझी आई मुलगी एक्सपेक्ट करत होती आणि मी झालो. आणि मग पहिल्या दिवशी माझ्या आईने माझ्याकडे बघितलं पण नव्हतं. मी रडत होतो आणि आई माझ्याकडे पाठ करून झोपलेली. तर त्याच हॉस्पिटलमध्ये एका दुसऱ्या महिलेला तिसरी मुलगी झालेली. त्यामुळे ती रडत होती की मला आता सासू सासरे काय म्हणतील. तर त्यावेळी ती नर्स म्हणाली की माझ्या आईकडे बोट दाखवून म्हणाले की जा त्या बाईचा मुलगा उचल, तिला मुलगा नको आहे आणि तुझी मुलगी ठेव. ते माझ्या आईनं ऐकलं आणि चटकन माझ्याकडे तोंड फिरवलं. तर हा एक इन्सिडेंट मला मम्मीने सांगितलेला आणि आज जरी आठवलं तर एकदम हसू येतं. खरंय खरंय. तर अशा पद्धतीनं लिखाण करत असताना आपण आपल्या मेमरीज सुद्धा पुन्हा जिवंत करत असतो आणि त्या कुठंतरी मग लोकांना कनेक्ट होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम तुमचा ब्लॉग करत आहे असं मला वाटतं. आणि आपण या छान गप्पा आजच्या कार्यक्रमात मारल्या, तुमचा प्रवास ऐकून घेतला, मी कशा पद्धतीनं अभ्यास केला तेही तुम्ही सांगितलं. तर आता एक युवक म्हणून या देशाला नेमका काय बदल अपेक्षित आहे किंवा या देशामध्ये अशी कोणती गोष्ट घडणं गरजेचं आहे, ती घडली तर कदाचित देश वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो असं आपल्याला वाटतं? सध्या युवा पिढीला मला वाटतं की मोटिवेशनचीच गरज आहे. म्हणजे एक तर रिसोर्सेस भरपूर आहेत पण त्याचा यूज कसा करायचा हेच लोकांना माहित नाही. ज्यावेळी युवा पिढी यावेळी मी गावाकडे पण बघतोय, शहरात पण बघतोय, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्रामवर एवढी म्हणजे त्या माध्यमांमुळे एक आयुष्याबद्दल सिरियसनेसच निघून गेलाय. लोकांना असं वाटतंय की त्यावर लाईक्स मिळाले, त्यावर कमेंट्स आल्या, हेच लाईफ आहे. त्यामुळं ते तर आहेच, म्हणजे सोशल मीडिया आयुष्याचा भागच झालाय, पण त्याला किती टाइम डिवोट केलं पाहिजे हे तरुणांनी ठरवायचं आहे. आणि एक स्वतःची एक स्ट्रॅटेजी, अप्रोच स्वतःला का करायचं आहे हे प्रथम ठरवून, म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये मी म्हणत नाही की युपीएससी एमपीएससी हेच करिअर आहे, बाकी करिअरच्या खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळे एक सेल्फ मोटिवेशन, एक डेडिकेशन, हार्डवर्क हे खूप महत्वाचं आहे. आता मी मुलांच्यावर इंटरॅक्शन करतोय तर मला असं जाणवलं की मुलांना इन्स्टंट पाहिजे. म्हणजे आज तुम्ही फॉर्म भरला की तुम्हाला वाटतं की उद्या सिलेक्शन झालं पाहिजे, असं नाहीये. तुमची कॉम्पिटिशन तुम्ही बघा, तुम्ही कुठं स्टँड करताय, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे. असं म्हणत नाही की तुम्ही बीए केलंय म्हणजे तुम्ही कम्प्युटरच करू शकत नाही. बीएला तुम्ही एक तुमचं म्हणजे ताकद बनवा की स्ट्रेंथ बनवा तुमची आणि त्यावर तुम्ही एक्सेल करा. ते पूर्ण न्यूनगंड बाहेर टाकून तुम्ही पूर्ण जोमाने कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी हार्डवर्क आणि डेडिकेशनची तयारी ठेवली पाहिजे. मला एवढंच सांगावं वाटतं की एक कोट आहे की जो मला खूप इन्स्पायर करतो की द हार्डर यू वर्क द लकीयर यू विल गेट. त्यामुळं हार्ड वर्कला रिप्लेसमेंटच नाहीये. स्मार्ट वर्क हे गरजेचं आहे पण स्मार्ट वर्क हे हार्डवर्क केल्यावरच तुम्हाला येणार आहे. त्यामुळं तरुणांनी एक सामाजिक भान ठेवून आई वडिलांचे जेवढे कष्ट आहेत ते डोक्यात ठेवून आणि त्यांच्या अपेक्षा, त्यांचा विश्वासाला सार्थ ठरवून पुढे वाटचाल करावी, एवढंच मी सांगू इच्छितो. वा, खूप छान शब्दामध्ये तुम्ही या भावना व्यक्त केल्यात आणि नेमकं हेच आत्ता गरजेचं आहे याची जाणीव हा इंटरव्ह्यू ऐकणाऱ्या प्रत्येकाला झाली असेल. त्यांनी उल्लेख केला सोशल मीडिया नेटवर्किंगचा. तेच आयुष्य नसतं, तो एक भाग आहे आपल्या आयुष्याचा. त्याला बरोबर घेऊन हार्डवर्कच्या माध्यमातून आपण आपलं भविष्य घडवणं गरजेचं आहे असं अजिंक्य यांनी सांगितलेलं आहे. तर आणखी एक दुसरा प्रश्न मी मघाशी विचारलेला होता की या देशाला नेमका आता कोणता बदल हवा आहे किंवा अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? ज्याप्रमाणे आपले माननीय पंतप्रधान नेहमी म्हणत असतात की भारत हा तरुणांचा देश आहे, त्यामुळं आता इथून पुढची वाटचाल सगळी तरुणांच्या खांद्यावर आहे.
आणि तरुणांनी सगळ्याच फील्डमध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षा असू दे, पॉलिटिक्स असू दे, बाकीच्या फील्डमध्ये येऊन प्रोएक्टिव्हली काम करायची गरज आहे. आणि एक देशाचं सामर्थ्य हे तरुणांच्याच खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांनी वाईट मार्गाला न जाता एक स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मेहनतीवर आपल्या देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव कसं उंचावेल याच्यासाठी प्रयत्न करणं जरुरीचं आहे. आणि त्यासाठी जी एक मोटिवेशन लागतं ते आपल्याला मिळतंच, पण ते मोटिवेशन किती वेळ आपल्याबरोबर राहील याचा एक खात्री बाळगली पाहिजे आणि एक सेल्फ मोटिवेशननं पुढे वाटचाल केली पाहिजे. आणि मला वाटतं तरुणांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपलं भविष्य घडवण्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्र आणि भारताचं भविष्य सुद्धा आपण छान पद्धतीने घडवू शकू. तर अजिंक्य, तुमच्याशी गप्पा मारून मला खूप छान वाटलं, कारण या गप्पांच्या माध्यमातून आजचा युवक काय आहे याची जाणीव मला झाली की ज्या युवकानं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आणि मला वाटतं या महाराष्ट्रातला कुठलाही युवक ज्यानं ठरवलेलं आहे आणि जो प्रयत्नशील आहे त्या प्रत्येकाला यश मिळू शकतं हे मी तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला जाणवत आहे. आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबियांचं अभिनंदन. आणि तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये ज्या ज्या लोकांची तुम्हाला साथ मिळाली त्या सगळ्यांचंही अभिनंदन. आणि अर्थातच तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी जे IPSच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे अनुभवणार आहोत त्यासाठी रेडिओ शुगरच्या सर्व श्रोत्यांकडून, अर्चनाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, मला इथं बोलवल्याबद्दल. मला इथं आल्यावर खूप छान वाटतंय की इतक्या लोकांशी माझा संदेश जाईल आणि त्या संदेशाच्या मार्फत 1-2 मुलांना तरी मोटिवेशन मिळालं तर निश्चितच हीच माझ्या यशाची पावती असेल असं मला वाटतंय. त्यामुळं धन्यवाद. बिहाइंड द कर्टन विथ अर्चना